आज महाळशी तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली या ठिकाणी काल दिनांक 21/7/2026 रोजी मातंग समाजातील एका वृद्धापकाळाने एका म्हातारीचे निधन झाले होते आणि निधन झाल्याच्या नंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्या घरच्या लोकांनी त्या गावातील असलेली पूर्वश्रमीची एक स्मशानभूमीची जागा होती। त्या ठिकाणी बुद्ध बांधव आणि माधव माधव हे दोन्ही समाजाचे लोक त्या ठिकाणी अंत्यविधी करत होते। पण यावेळेस बुद्ध बांधवांनी ती आमची स्मशानभूमी आहे आणि आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला करू देत नाही, अंत्यविधी करू देत नाही अशी भूमिका घेतली होती। त्यानंतर सर्वांना याविषयी कल्पना मिळाल्यानंतर आम्ही सर्व या ठिकाणी आलो। या गावातील ग्रामसेवक चोपडे साहेब, या गावचे तलाठी साहेब, कापसे साहेब हे यांच्या बाहेरगावी यांच्या गावी गेलेले असताना सुद्धा हे पावसामध्ये त्यांच्या गावावरून या ठिकाणी आले। पोलीस प्रशासन, गोरेगाव पोलीस स्टेशनचे PI भिंगारे साहेब हे सर्व या ठिकाणी आले। आल्याच्या नंतर त्यांनी सर्व झालेल्या विषयाची पूर्ण माहिती घेतली। माहिती घेतल्यानंतर असं निष्पन्न झालं की ही स्मशानभूमी मागासवर्गीयासाठी दिलेली असून या ठिकाणी दोन्ही समाजाचे लोक नेहमीप्रमाणे अंत्यविधी करतात, पण जाणीवपूर्वक मातंग समाजाला या ठिकाणी येऊ देत नाही हा उद्देश काही लोकांनी घेतल्यामुळे या ठिकाणी प्रशासनाने, चोपडे साहेब ग्रामसेवक, कापसे साहेब तलाठी साहेब, पोलीस प्रशासनाने सर्वांनी या ठिकाणी एक ठाम भूमिका घेऊन या ठिकाणी अंत्यविधीसाठी कोणी थांबवणार नाही आणि अंत्यविधी पार पडेल। त्यांनी स्वतः उपस्थित राहून या ठिकाणी आज आपल्या महिलेचा अंत्यविधी पार पाडलेला आहे। त्याबद्दल मी प्रशासनाचे समाजाच्या वतीने आभार मानतो आणि यानंतर समाजावर हे काही उत्पन्नणार नाही असं मी या साहेबांना दोन्ही साहेबांना मी अशी विनंती करतो आणि यानंतर समाजासाठी कोणती अडचण येणार नाही यासाठी आपण व्यवस्था करावी अशी मी आपल्याला एक सूचना करतो आणि थांबतो। जय गुरुजी।